काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला रामराम केला। काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला रामराम केला। शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पनवेलमध्ये महायुतीचा तिढा सुटलाय। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय एकत्र लढणारे। भाजपला 71 जागा तर शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 आणि आरपीआयला 1 जागा आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपला गळती लागली। पुण्यामध्ये भाजपच्या मुकारी अलगुडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। मुकारी अलगुडे हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते। तर उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपला गळती लागल्याचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये भाजपच्या मुकारी अलगुडे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलाय। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला। मुकारी अलगुडे हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते। उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपला गळती लागल्याचं दिसतंय। पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। जिजाई बंगल्यातून बाहेर पडून अजित पवार कुठे गेले या चर्चा आता सुरू झाल्यात। बंगल्यावर होणाऱ्या गर्दीला अजित पवार वैतागले का असं देखील बोललं जात आहे। अजित पवार अज्ञात स्थळी गेल्याची चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जिजाई बंगल्यातून बाहेर पडून अजित पवार कुठे गेले या संदर्भातली चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। बंगल्यावर होणाऱ्या गर्दीला अजित पवार वैतागले का या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे। तर अजूनही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर कुठलीही ठोस घोषणा झालेली नाहीये। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे। गर्दी वाढल्याने अजित पवार वैतागलेले होते, त्यामुळे जिजाई बंगल्यातून बाहेर पडून अजित पवार कुठे गेले याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। डोंबिवलीमध्ये शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कल्याण डोंबिवली पालिकेत निवडणुकीची रणधुमाळी सध्या पाहायला मिळते। दीपेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आज 2च उमेदवारी अर्ज माझा आणि माझ्या भावाचा आम्ही उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी तर्फे दाखल केलेला आहे आणि अजून एक दिवस आहे, बघूया काय चर्चा होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। लोकांची खूप अपेक्षा आहे आणि लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढच्या 5 वर्षामध्ये चांगलं काम करण्याची आमची इच्छा आहे। आज पक्षांनी जेवढे आदेश दिले तेवढेच फॉर्म आम्ही आज भरलेले आहेत। पुढे पक्ष ज्या पद्धतीने आदेश देईल, पक्षाने सांगितलं तुझे 4 भरा तर 4 भरू, पण आज पक्षांनी 2 फॉर्म भरायला सांगितले तर 2 मी उमेदवारी अर्ज दाखल केलेले। तो अजून चर्चा सुरू आहे, बघूया पुढे काय होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।